नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मानसी आता बाहेर आलेली असते तेजसला बघण्यासाठी. पण तेजस तिथे नसतो, कारण तेजसला आता मानसीपासून दूर राहायचं असतं. तो आधीच ऑफिसला निघून गेलेला असतो. तेव्हा मानसी येते आणि इकडे-तिकडे आता तेजसला शोधत असते. त्याची गाडीसुद्धा तिथे नसते आणि तेजससुद्धा. तेव्हा तिथे छाया येते आणि म्हणते, "काय गं मानसी, काय झालं? कुणाला शोधतेस तू? तेजसला शोधतेस का?" तेव्हा मानसी म्हणते, "हो." "तेजस कुठे गेले?" तेव्हा छाया म्हणते, "तुला नाही माहिती? तेजस गेला गं ऑफिसला. तुला न सांगता गेला का? मला माहितीच होतं गं. तेजस कसा आहे तुला माहिती नाही आहे. तो कधी काय वागेल ना काही सांगता येत नाही. आणि राग आल्यानंतर तर तो काय वागतो ना आणि काय बोलतो हे कुणाला सांगतासुद्धा येणार नाही. तू त्याच्याबरोबर खरं तर लग्न नाही करायला पाहिजे होतंस. मला तुझ्याकडे बघून खरंच खूप वाईट वाटतं गं." तेव्हा इथे मानसी आता गप्पच बसते आणि तेजसला फोन करते. तेव्हा तेजस आता मानसीचा फोन उचलतो आणि म्हणतो, "हां, बोला." तेव्हा मानसी म्हणते, "तेजस, गेलात का तुम्ही ऑफिसला?" तेव्हा तेजस म्हणतो, की "माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून न सांगता निघालो." "का, काय झालं? काही चुकीचं केलं का?" तेव्हा मानसी म्हणते, "नाही, नाही, अजिबात नाही. तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे. हे बघा, तुम्ही गेलात तरी चालेल. फक्त आहे ना, घाईघाईने जाऊ नका ऑफिसला. जरा हळूवारपणेच जा." तेव्हा तेजस म्हणतो, "हो, ठीक आहे." आणि तो फोन ठेवतो आणि म्हणत असतो, की ओरडतसुद्धा नाही, रागवतसुद्धा नाही. आपलं नुसतं प्रेमाने समजावून सांगायचं, शांत राहायचं. त्यानंतरला मानसीला मनामध्ये राग आलेलाच असतो. ती म्हणते, "असं का केलं राष्ट्रहितने? मला इथे न सांगता निघून गेले. मला बाईकवरती घेऊन गेले असते तर काय बिघडलं असतं?" त्यानंतरला इथे आभा येते आणि म्हणते, "काय गं वहिनी, अजून तू गेली नाहीस का? आणि दादा कुठे आहे?" तेव्हा मानसी म्हणते, "अगं, त्यांना महत्त्वाचं काम होतं ना, ते गेले." तेव्हा आभा म्हणते, "अगं, पण तू सुद्धा तयार झाली होतीस ना, मग तू का नाही गेलीस? तुला न सांगता निघून गेला." "अगं वहिनी, मग तू रागवली नाहीस का दादावरती?" तेव्हा मानसी म्हणते, "अगं, रागवायचं काय त्यात? त्यांना महत्त्वाचं काम होतं ना, म्हणून गेले ते." तेव्हा आभा म्हणते ना, "हेच तुझं चुकतं. तुला कधी राग येतो की नाही?" तेव्हा इथे मानसी म्हणते, "हो, राग येतो ना मला. कारण माझ्या बाबांना जर कुणी काही बोललं ना, ते कमी शिकले होते ना, त्यांना कुणी फसवलं तर मला खूप जास्त राग येतो." तेव्हा आभा म्हणते, "सॉरी, तुला तुझ्या बाबांची आठवण आली ना?" तेव्हा इकडे मानसी म्हणते, "काही हरकत नाही. मला उशीर होतोय ऑफिसला, मी सुद्धा निघते." ती गेल्यानंतर इथे छाया आता सांगत असते मानसीला, की दोघे नवरा-बायको आहेत ना, ते सोबत ऑफिसला गेलेले नाही आहेत. तेजस आणि मानसीमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय. दोघे एकटे-एकटे गेलेत. तेव्हा इथे आता विनोदसुद्धा सांगत असतो, की सकाळी दोन्ही नवरा-बायको दिनेशदादांजवळ माफी मागत होते. तेवढ्यातच इथे आता गायत्री उठते आणि आपल्या दोन्ही कानांवरती हात ठेवून आता जोरजोरात ओरडायला लागते. तेव्हा इथे आता छायासुद्धा ओरडते. विनोद म्हणतो, "काय झालं? तू का ओरडलीस?" छाया म्हणते, "दीदी ओरडली ना, म्हणून मी पण ओरडले. पण काय झालं? तुम्ही का ओरडलात दीदी?" तेव्हा गायत्री म्हणते, "तुम्हाला हे घर हलतानाचा आवाज येतोय का? ह्या भिंती कोसळलेल्याचा आवाज येतोय का तुम्हाला?" तेव्हा इथे विनोद म्हणतो, "नाही, आम्हाला तर येत नाहीये." तेव्हा गायत्री आता एका-एका ठिकाणी जात असते. आरसा हलवते, टेबल हलवते, टेबल लॅम्प हलवते. तेव्हा इथे गायत्री म्हणते, "दिसतंय? तुम्हाला हे सगळं हलताना दिसतंय का?" तेव्हा इथे विनोद म्हणत असतो, की "दीदी, खरं सांगू का? हे आम्हाला हलताना दिसत नाहीये. पण तुम्ही जाऊन ते हलवताय ना, ते मात्र आम्हाला दिसते. पण का? हे सगळं तुम्ही का करताय दीदी? काय तुमच्या डोक्यात आलंय?" तेव्हा गायत्री म्हणते, "अरे, तुम्हाला माहिती नाहीये का? एक दिवशी हे घर अशीच जमीनदोस्त होणार आहे. या घराच्या भिंती अशाच तर पडल्या जाणार आहेत ना. आणि तुम्ही बोलताय ना, की हे घर, हे एकत्र राहणारी माणसं सगळी तुटणार आहेत एकमेकांपासून. आणि सगळ्यात आधी तर तेजस आणि मानसी या दोघांना या घरातून बाहेर काढते की नाही बघाच तुम्ही. तसंही खोटा संसार किती टिकून राहणार ना." त्यानंतरला मानसी आता ऑफिसमध्ये आलेली असते. तेव्हा तिच्या आईचा फोन येतो. ती म्हणते, "मानसी, पोचलीस का गं ऑफिसला?" तेव्हा मानसी म्हणते, "हो आई, पोचले." तेव्हा संपदा म्हणत असते, "काय गं, मग नंतर तुझ्यामध्ये आणि तेजसरावांमध्ये काही बोलणं झालं का?" "नाही, ते इथे म्हणत होते ना, की त्यांनी फसवलं, ते तुझ्या योग्यतेचे नाही आहेत, तू त्यांना सोडून गेलं पाहिजे." असं खूप काही बोलत होते. "काय विचार केलायस तू?" तेव्हा मानसी म्हणते, "आई, अगं, त्यांना असं वाटतंय की ते माझ्या लायकीचे नाही आहेत. पण तसं नाही आहे. त्यांच्यापेक्षा जास्त मला कुणीच समजून घेत नाही. म्हणून मी त्यांचं बोलणं अजिबात मनावरतीच घेणार नाही आहे."
त्यानंतरला इथे आता सुयोग आलेला असतो आणि म्हणतो, "काय भावा, एवढे फोन केले, फोन नाही उचललास तू. आता भावासाठी वेळ नाही आहे का तुझ्याकडे तेजस?" तेव्हा तेजस म्हणतो, "हे बघ, मी रिकामटेकडा नाही आहे. माझ्याकडे सुद्धा माझी माझी कामं असतात. त्याच्यामुळे फोन नाही उचलला, फोन नाही उचलला असं म्हणून बायकोसारखा रडत बसू नकोस." त्यानंतरला इथे आता मानसी म्हणत असते, की "आई, मी सुद्धा यांना लवकरात लवकर आता सांगणार आहे की मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते." तर इथे तेजस खूपच जास्त चिडलेला असतो. तेव्हा सुयोग म्हणत असतो, "काय चाललंय काय? भांडणं झालेत वाटतं बायकोबरोबर. लग्नानंतरचं तुझं आणि मानसी वहिनीचं पहिलं भांडण दिसतंय, म्हणून तर एवढं रागवलंयस ना?" तेव्हा इथे तेजस म्हणतो, गप्प बस रे तू. तुला कसं हे सगळं माहिती? तू काय माझी बायको आहेस का?" तेव्हा इथे सुयोग हसायला लागतो आणि म्हणतो, "अरे असं काय करतोयस?" तेव्हा दिनेश म्हणतो, "का काय झालं?" तेव्हा सुयोग म्हणतो, "असं का बोलतोयस माझ्याबरोबर?" तेजस म्हणतो, "तुला राग आला का?" तेव्हा सुयोग म्हणतो, "नाही रे, तसं नाही आहे. पण तू खरोखर तेजसच आहेस ना? तूच बोलतोयस ना माझ्याबरोबर असा?" त्यानंतरला काजल इथे येते. तेवढ्यातच इथे आता मानसीला ते लकी चार्म मिळालेलं असतं आपलं बॅगमध्ये. तेव्हा ती म्हणते, की "हे लकी चार्म मी तर राष्ट्रहितला दिलं होतं ना, माझ्या बॅगमध्ये काय करते?" तेव्हा काजल म्हणते, की "मानसी, काल तू सरांबरोबर मीटिंगला गेली होतीस, काय झालं? सगळं ठीक आहे ना?" तेव्हा इथे मानसी म्हणते, "हो, पण मला मीटिंगला जाता आलं नाही, कारण मी घरी गेले होते. घरी थोडा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मला जावं लागलं." तेव्हा काजल म्हणते, "ठीक आहे, म्हणजे तुझं आणि सरांचं कुठे जाणं वगैरे झालंच नाही." तेव्हा मानसी म्हणते, "हो." तेव्हा इकडे आता काजल म्हणत असते, की "मानसी, तेजससुद्धा ऑफिसमध्ये आला होता. तो भेटला मला. तुला बोलला नाही का ऑफिसमध्ये आला होता ते?" तेव्हा इथे मानसी म्हणते, की "नाही, ते मला काहीच बोललेले नाही आहेत." तेव्हा इथे काजल म्हणते, "अगं तर आला होता." तेव्हा मानसी म्हणते, "तू काही सांगितलं तर नाहीस ना?" काजल म्हणते, "नाही गं नाही, मी काहीच सांगितलेलं नाही आहे." तेव्हा इथे सुयोग म्हणत असतो, "तेजस, अरे झाले तरी काय? का वागतोयस तू असा माझ्याबरोबर? असं का बोलतोयस? अच्छा, म्हणजे तुला आता नोकरी मिळाली आहे म्हणून तुला माज झाला आहे का नोकरीचा?" तेव्हा तेजस म्हणतो, नीट बोलायचं माझ्याशी, नीट बोलायचं. माज वगैरे काय? आणि हे बघ, जर नीट बोलायचं नसेल ना, तर आता निघून गेलास तरी चालेल, कळलं तुला?" तेव्हा इथे आता पुन्हा मला कधी भेटायला येऊ नकोस. तेव्हा इकडे सुयोग म्हणत असतो, "का? आता का भेटायला येऊ नकोस? अरे तुझ्यासाठी किती दांड्या मारायचो, हाफ टाकायचो, हे माहिती नाही आहे का तुला?" तेव्हा तेजस म्हणतो, "बरं, बरं, ठीक आहे. आता हे उपकार करायची काही गरज नाही आहे." तेव्हा इथे सुयोग म्हणत असतो, "आता गरज संपली आहे ना तुझी? आता गरज संपली. नोकरी लागली आहे ना तुला?" त्यानंतरला इथे आता रणजित येतो आणि म्हणत असतो, "मानसी, काय झालं? काल मी तुम्हाला फोन केला होता. तुम्ही फोनवरती बोललात का नाही माझ्याजवळ? अहो, मी इकडून तुम्हाला विचारत होतो, तुम्ही घरी व्यवस्थित गेलात ना? घरी सगळं ठीक आहे ना? मी तुम्हाला किती वेळा विचारलं, पण तुम्ही काही बोललातच नाही." तेव्हा इथे रणजित म्हणत असतो, की "आईच्या घरी सगळं ठीक आहे ना? आईच्या घरी काही प्रॉब्लेम नाही आहे ना?" तेव्हा इथे मानसीला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. जर इथे आता रणजितने काल रात्री फोन केला होता, तर इथे तेजस म्हणालेला असतो, की "तुमचा फोन इथे होता." तेव्हा इथे आता तो म्हणतो, की "बरोबर, उद्या ऑफिसला लवकर जायचं आहे ना? आजसारखा उशीर नको व्हायला. उद्या तुमचं प्रेझेंटेशन आहे. बरोबर की नाही?" तेव्हा मानसी म्हणते, "अगदी बरोबर." जेव्हा तेजसच्या हाताला लागतं, तेव्हा ती त्याच्या हाताला आता ओढणीने पुसायला जाते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, की "बास, बास झालं. जास्त ही अतिकाळजी माझी करू नका. एवढं काही त्याची गरज नाही आहे." तर इथे छाया म्हणत असते, "अगं, तेजसला जर एखाद्या गोष्टीचा राग आला ना, तर तो विचित्रच वागतो आणि काय वागेल ना, काही सांगतासुद्धा येत नाही हां. तेव्हा तू जरा जपून राहा." तेव्हा मानसीला कळलेलं असतं, की तेजसला कळलंय ती रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते आणि म्हणूनच कदाचित त्यांचं वागणं बदललं असेल माझ्यासाठी, म्हणून ते निघून गेले का? तेव्हा इथे रणजित तिला आता प्रश्न विचारत असतो आणि ती पूर्णपणे तेजसचा विचार करत असते. तेव्हा रणजित म्हणतो, "मानसी, अहो काय झालं काय? लक्ष कुठे आहे तुमचं?" असं तो आता जोरात तिच्यावरती ओढून बोलतो. तेव्हा इथे मानसी खूप घाबरते. तेव्हा रणजित म्हणत असतो, "मानसी, काय झालंय? सगळं काही ठीक आहे ना?" तेव्हा इकडे तुमच्या आईच्या घरी सगळं ठीक आहे ना? तुम्ही व्यवस्थित गेलात ना? काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा मानसी म्हणते, "नाही, सगळं काही ठीक आहे. मी आईकडे गेले होते. आईचं महत्त्वाचं काम होतं ना म्हणून. पण आता सगळं ठीक आहे सर." तेव्हा रणजित म्हणतो, "नक्की ना? सगळं ठीक आहे ना?" तेव्हा मानसी म्हणते, "हो सर, सगळं ठीक आहे. आईसुद्धा बरी आहे. तुम्ही नका काळजी करू." तेव्हा तेजस म्हणतो, "बरं ठीक आहे मग. प्रेझेंटेशन तयार असेल तर चला रूममध्ये घेऊन या. आपण आता प्रेझेंटेशन बघूया." तर इथे रणजितला आश्चर्य वाटत असतं. तो मानसीजवळ बोलत असतो, पण मानसीचं लक्ष मात्र सगळं तेजसकडे गेलेलं असतं. तेव्हा इथे रणजित म्हणतो, "अच्छा, अजूनही खरं सांगत नाही आहेत, की ह्या आणि तो तेजस दोघेजण सोबत गेले होते." त्यानंतरला इथे मानसी म्हणत असते, "याचा अर्थ तेजसला कळले, की मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते आणि म्हणूनच ते माझ्यावरती रागवलेत." त्यानंतरला इथे आता सुयोग
सुयोग म्हणत असतो, काय झालं तरी काय तुला? असं का वागतोयस माझ्याजवळ? याआधी तर असा कधीच वागला नाहीस. नक्की काय झाले ते सांगशील का? चल चहा तरी पिऊया. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही प्यायचं आहे मला. काय करायचं आहे रे तुला? काय करायचं आहे? हे बघ, बोलण्यासारखं जर काही नसेल ना तर तू गेलास तरी चालेल. तेव्हा सुयोग म्हणतो, हां जातोय ना मी. तू सांगायची गरज नाही आहे, मी जातोय. आणि तसंही अरे तुझ्यासाठी जे काही केलंस ते सगळं विसरून गेलास का? तेव्हा तेजस म्हणतो, बघा बघा, जे काही गेलंस ते सगळं लगेच बोलूनसुद्धा दाखवलंस का? बरं ठीक आहे, असू दे. काळजी करू नको. तू जे काही मला दिलेस ना ते मी तुला परत करेन. पण आता जा. तोंड काळं कर जा. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. इच्छा नाही आहे माझी. तेव्हा इकडे सुयोग म्हणतो, आता तुझी काय इच्छा असेल ना, आता तुझी गरज संपली आहे. आता तुला सरकारी नोकरी लागली. आता तुला या मित्राची काही गरज नाही. म्हणून माझ्याजवळ या भाषेत बोललास ना, असं इथे आता सुयोग म्हणत असतो. त्याला फार वाईट वाटतं तेजसच्या वागण्याचं. पण तेजसला आता राग आलेला असतो. मानसीने एवढं मोठं सत्य त्याच्यापासून लपवलेलं असतं की ती रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते. सुयोग रागावून तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा तेजस म्हणत असतो की याच्यावरती मी उगाचच रागवलो. याला काय एवढं बोललो मी? त्यानंतरला तेजस म्हणत असतो की आता हा वैतागून माझ्यावरती निघून गेला. तसंच इथे मिस मानसीनासुद्धा त्यांच्यावरती मी रागवतो म्हणजे त्या सोडून मला निघून जातील. त्यानंतरला इथे मानसी फोन करत असते. तेव्हा तेजस म्हणतो, नाही एवढं सहजरित्या अवेलेबल झालो तर मग त्या मला गृहीत पकडतील. तेव्हा आता फोन उचलत नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की हे चिडलेत माझ्यावरती. म्हणजे अजिबात असं झालेलं नाही आहे की मी फोन केला आहे आणि राष्ट्रही त्यांनी फोन उचललेला नाही आहे. पण आता ते माझ्यावरती खूपच जास्त चिडलेत आणि म्हणूनच त्यांनी माझा फोन कट केला. त्यांना मी आधीच सांगून टाकलं असतं तर बरं झालं असतं. कुठल्यातरी व्यक्तीकडून त्यांना हे सत्य कळलेलं आहे. तेव्हा इकडे आता मानसी विचारत असताना तिथे आता पिऊन येतात आणि म्हणतात की मानसी मॅडम, अहो इथे काय करताय तुम्ही? सरांनी तुम्हाला बोलावले. प्रेझेंटेशन द्यायचं आहे ना तुम्हाला, आता सुरू होईल. त्यानंतरला इथे आता रणजितने तो टेडी हातात घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो की तेजस, तू आहे ना मानसीच्या खूपच जास्त जवळ जायला लागला आहेस आणि हे मला अजिबात सहन होणार नाही आहे. तेव्हा इथे रणजितला आठवतं तेजसने मानसीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं आणि त्या दोघांनी तिला बघितलेलं असतं. हे क्षण आता त्याला आठवत असतात. तेव्हा इथे जेव्हा रणजित म्हणतो, काय झालं आहे? सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे मानसीच्या घरी काही प्रॉब्लेम झाला आहे का? त्यांची आई सारखा फोन करत होती, असं रणजित गायत्रीला म्हणतो. तेव्हा गायत्री म्हणते, ते मला काही माहिती नाही आहे. पण तेजस आणि मानसी दोघेजणं जोडीने घरी आले. तेव्हा रणजित म्हणतो की तेजस, तू आहे ना मानसीच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करतोयस. मला हे अजिबात आवडत नाही. हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. कळलं का? तुझ्यामुळे. त्यानंतरला मानसी त्याने म्हणते, सर हे बघा फाईल घेऊन आली. तेव्हा मानसी मनामध्ये विचार करत असते की तेजसने कॉलबॅक पण नाही केला. मी फोन केला आणि त्यांनी उचलला नाही तर ते लगेच फ्री झाल्यानंतर मला फोन करतात. पण अजूनही त्यांचा फोन आलेला नाही आहे. याचा अर्थ त्यांना कळले मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते आणि ते दुखावले गेले आहेत. तरी ते मानसी तेजसचा विचार करत असते. हे रणजितच्या लक्षात येतं. रणजित म्हणतो, हे काय आहे मिस मानसी? सांगा ना हे सगळं काय आहे? अहो किती तुम्ही चुका करून ठेवल्या तुम्हाला कळतंय का? तेव्हा इथे आता खूपच जास्त मानसी घाबरते. तेव्हा रणजित म्हणतो, अहो बघा सगळ्या चुका केल्यात तुम्ही. तेव्हा मानसी म्हणते, सर सॉरी, काल उशीर झाला. त्याच्यामुळे मला जे काही मीटिंगमध्ये झालं आहे ते माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळे माझं प्रेझेंटेशन असं आहे. तेव्हा रणजित म्हणतो, हो अगदी बरोबर. 2 तास तुम्हाला उशीर झाला म्हणून मीटिंगमध्ये जे काही झालं आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे ना. एक काम करा, घरातली कामं करत राहा आणि इथे ऑफिसमध्ये येऊन माती करा. ठीक आहे ना? नुकसान करा आमचं, मग तुमचं समाधान होईल. असं आता रणजित म्हणत असतो. तेव्हा मानसी म्हणते, सॉरी सर, जे काही चुकलं आहे मी करेक्शन करून लगेच घेऊन येते. तेव्हा रणजित म्हणतो, जा जा कामं करत बसा जा आणि मला प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित हवं आहे. कळलं तुम्हाला मिस मानसी? आणि हे बघा तुम्ही घरची कामं आहेत ना, घरची जे काही टेन्शन आहे ते घरीच ठेवून येत जा. ऑफिस आल्यानंतर मला प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त काम केलेलं हवं आहे. जा आता जा, काम करत बसा. तरी ते मानसी गेल्यानंतर रणजित म्हणतो, अरे हे काय केलंस तू रणजित? तू मानसीवरती ओरडलास. अरे प्रेम आहे ना तुझं तिच्यावरती, मग तरीसुद्धा तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हे सगळं नाही या तेजसमुळे झालं आहे. तेजस, तुझ्यामुळे मानसीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे आणि मी पहिल्यांदा तिच्यावरती ओरडलो आहे. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. सोडणार नाही आहे मी तुला. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी म्हणत असते की राष्ट्रहित हे लकी चार्म तुमच्याकडेच राहणार आणि इथे मी आयुष्यभर तुमच्याबरोबर राहणार, असं सुद्धा इथे आता मानसी म्हणत असते. तर रणजितने आता तेजसला मारण्यासाठी प्लॅन केलेला असतो. त्याने एक खूप मोठा इथे आता ट्रक बोलावलेला असतो जेणेकरून इथे तेजसला उडवून तो निघून जाईल. ती लॉरी असते लॉरी.
त्यानंतरला मानसी आता तेजसच्या दिशेने येते आणि म्हणत असते की राष्ट्रहित बाजूला व्हा, राष्ट्रहित बाजूला व्हा. तरीसुद्धा इथे तेजस ब्लँक झालेला असतो. तो एका बाजूला उभा राहिलेला असतो. तरीसुद्धा इथे मानसी म्हणत असते की बाजूला व्हा, बाजूला व्हा. त्याला काहीसुद्धा कळत नसतं. तेवढ्यातच आता पाठीमागून इथे खूप मोठी लॉरी येते तेजसला उडवण्यासाठी. तेव्हा मानसी धावत पळत तिथे येते. तेजसला धक्का देते, त्याला बाजूला करते आणि मग इथे आता खूप मोठ्या गाडीचा धक्का मानसीला लागतो आणि मानसीच्या डोक्यातून आता खूप जास्त रक्तस्राव होतो आणि ती जमिनीवरती खाली आता कोसळते. तर इथे तेजसला हे सगळं बघून खूप जास्त आता टेन्शन आलेलं असतं.